नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत काळ्या रश्याची झणझणीत वांग्याची भाजी। आपण गॅसवर कढई ठेवली आहे, ती कढई गरम होईपर्यंत आपली वांगी धुवून घेणार आहोत। आपली वांगी आपण एक दुसऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। सगळं पाणी नितळून घ्यायचं। आता आपली कढई चांगल्या प्रकारे गरम झालेली आहे। याच्यात आपण 2 चमचे तेल घालून घेऊ। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। गॅसची फ्लेम लो करून त्याच्यात आपण वांगी परतून घ्यायचे आहेत। सावकाश थोडंसं पाणी असल्यामुळे अंगावर तेल उडणार नाही याची काळजी घ्यायची। तेल शांत होईपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ। आता आपलं तेल शांत झालेलं आहे। आता तेलात थोडे वांगे परतून घेऊ। आपल्याला आपली वांगी 50 ते 60% शिजेपर्यंत परतून घ्यायची आहे। आपली वांगी आता थोडीशी परतत आलेली आहे। याच्यावर आता आपण एक झाकण ठेवून थोडेसे याला 4 ते 5 मिनिटं परतून घेणार आहोत। आता 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत। बघूया आपली वांगी शिजलीत की नाहीत। तुम्ही बघू शकता आपली वांगी नरम झालेली आहेत, थोडी सॉफ्ट झाली। आता ही वांगी चांगली परतलेली वांगी आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। सगळी वांगी आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत। याच कढईत आता आपण 1 चम्मच तेल ॲड करणार आहोत मसाला परतण्यासाठी। गॅसची फ्लेम फुल करून याच्यात आपण चिरलेला कांदा घालून घेणार आहोत। कांदा परतताना नेहमी गॅसची फ्लेम फुलच राहू द्यायची, त्यामुळे आपले कांदे जास्त तेल पिणार नाही। कांदे थोडेसे लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। याच्यातच आता आपण हिरवी मिरची ॲड करणार आहोत। हिरवी मिरची पण सुद्धा मिक्स करून घेऊ। त्यानंतर आपण काढलेला मसाला आलं लसूण खोबरं हे सगळं एकजीव करून भाजलेलं मिक्सरमध्ये काढून ठेवलेला मसाला आपण परतून घेणार आहोत तेलात। 1 ते 2 मिनिट हा मसाला परतल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून याच्यात दगडी फूल आपण काढलेलं होतं, ठेचून घेतलेलं होतं, ते सुद्धा याच्यात ॲड करणार आहोत।
अर्धी फूल आता आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे त्याला सगळे मसाले. एक ते 2 मिनिट परतल्यानंतर आपण ह्याच्यात वाटलेल्या शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेऊ. मिक्स झाल्यानंतर एक चम्मच तांदळाचं पीठ, एक चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, एक चम्मच काळा मसाला आणि अर्धा चम्मच खडा मसाला आणि चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. हे सगळे मसाले आता एकजीव करून घेऊया. तेलात थोडंसं 1-2 मिनिटं परतून घेतल्यानंतर याच्यात आपण मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहे. आता बघूया आपली वांगी नाही झाकण काढून चेक करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपलं वांग बघा शिजलेलं आहे, तुटायलंय, चांगल्या प्रकारे शिजलेले आहे. आता आपण गॅस बंद करून
करून याच्यात हिरवी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि एका डिशमध्ये याला काढून घेऊ. तुम्ही बघू शकता मी एका डिशमध्ये आपले वांग्याची भाजी काढलेली आहे. वांग्याच्या भाजीचा मसालेदार असा खूप छान सुगंध येतोय फ्रेंड्स. आपली काळ्या रश्श्याची वांग्याची भाजी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ती.